साय माई सकाळ भावांनो. आता आम्ही उठलोय सर्वजण. पालखी वगैरे निघाले मस्त. सकाळचे वाजतात 5 वाजलेत. हा दिवस चौथा कसारा घाट. साई माई सकाळ भावांनो. तर आता नाश्त्यासाठी थांबलेलो आहे. सकाळी आम्ही निघालेलो काहीतरी खर्डीवरून निघालेलो आणि आज आमची रनिंग आहे 21 किलोमीटर. आम्ही आज आतापर्यंत 8 किलोमीटर चाललो आहे. आता पुढचा प्रवास बघूया कसा असणार कसा नाही. आणि आता नाश्त्याला वडापाव दिलाय, बघू शकता तुम्ही. मित्रांनो आम्ही नाश्ता करून निघालोय. याच्या पुढचा प्रवास आमचा 10 किलोमीटरचा आहे कसाराच्या पायथ्याशी. तर आम्ही ते पोहोचू आता. पालखी पुढे गेले, नाश्ता केला कसाराच्या पायथ्याशी. आणि दुपारी आमचा घाटाच्या पुढचा कसाऱ्यावरतीच मुक्काम आहे रात्रीचा. आता जाऊ. आपले साई बंधू भेटलेले आहेत, मंदारदा आणि शबीरदा. आता त्यांच्यासोबत चाललोय आपण. आपली पालखी महिला घेऊन पुढे गेल्यात. आपण पण आता जाऊ त्यांच्या जवळ. त्यांना जरा पालखीला प्रोत्साहन करू. पालखी घेऊन 10 किलोमीटरचा प्रवास आहे आता दुपारच्या मुक्कामाचा. तिकडे पोचू. कसाऱ्याच्या पायथ्याशी आहे आणि नंतर त्याला कसारा घाट चढायचा आहे आम्हाला. त्यात संध्याकाळ होईल आम्हाला. घाटन देवीचे वगैरे दर्शन करून असतं की कालपासून आले जरा काहीतरी. आता आम्ही चाललो आहे आंघोळीला नदीवरती. इथेच एक नदी आहे, तिथे आंघोळ करू. आता मस्तपैकी नदीवर आंघोळ करून निघालोय आम्ही. आता असेल 4-5 किलोमीटर आमच्या कसाऱ्याच्या पायथ्याशी. दुपारचा मुक्काम तिथे मस्त. आता जाऊन जेवायचं. हे बघा आपले साई बंधू थकलेले आहेत. कोणाचे पाय वगैरे दुखत आहेत सर्वांचेच. आता ते आराम करत आहेत तिथे. संतोष मामा यांचा चेजूर आगमन झालेला आहे. हे जीवलग जीवाचा आमचा संतोष मामा. जीवलग जीवाचा हे जीवलग. साईराम मंडळी, आता आम्ही पोहोचलो आता कसाऱ्याच्या पायथ्याशी दुपारच्या मुक्कामावरती आपल्या. बघू शकता हे कसारावरी चढायचं आहे. इथे आमच्या आता पालखी थांबा आहे कसाऱ्याच्या पायथ्याशी. आता इथे मस्तपैकी जेवण वगैरे दुपारचं जेवण होईल. मग जेवण वगैरे थोडा आराम करून आम्ही कसाऱ्याचा घाट चढणार. आई घाटन देवीचं दर्शन करून मग रात्रीचा मुक्काम त्याच्या खाली आहे कसाऱ्याच्या. चला आता आमच्या मंडळाच्या गाड्या वगैरे लागले आहेत सगळ्या. राहनो आता तयारी चालू आहे कसारा घाट चढायची. मस्तपैकी आमचे साई सेवक रांगोळी काढतायत. रांगोळी तयारी चालू आहे. रांगोळी काढणार, नारळ वगैरे फोडणार.
आम्ही पहिला रांगोळी बघून घ्या आमचे. काल त्यांनी रांगोळी काढली तिथे तुलिप हॉटेलच्या स्टॉपवर. तिथेच भाऊ रांगोळी काढत आहेत आपले. बघू आज कोणती रांगोळी काढणार आहेत. आपण भेटूया रांगोळी पूर्ण झाल्यावर. चला साईराम. साईराम मित्रांनो, तर तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे आपले श्री साई श्रद्धा मित्र मंडळ घोडबंदर कसारा घाट 2025 आपल्या साई बंधूने मस्तपैकी एक रांगोळी काढलेली आहे आपल्या कसारा घाट चढतानाच्या पहिला. आता आम्ही थोड्याच वेळात पालखी निघेल. हे आमचं 25 वर्ष जोरदार सद्गुरू साई बाबा की कुठं आहे यार? टाईम आहे दुपार भावांनो. आम्ही आलो आता कसारा घाटात. कसारा घाट चढतोय. असं पालखी निघाले पुढे, आम्ही हाय मागे. आम्ही आज मुझे भी सम्मा फिर से जला देंगे, साई के दरबार में सबको नचा देंगे. बोलो ओम साईराम. साईम आहे दुपार भावांनो. कसारा घाटात आपल्या मंडळाने अंड्याची सोय केलेली आहे वाघासाठी. माधव आहेत, श्रीमंत भाऊ आहेत, इथे बळी भाऊ पण आहेत, पण ते सेवेला नाहीत. साईराम मध्ये आहेत. साईराम 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 साईराम. साऱ्याच्या या वनाच्या वाटावर, या वनाच्या घाटावर बाबा तुझी पालखीर आली या घाटावर. ताई तुझी पालखीर आली या घाटावर. एक नंबर. एक बारी खाय नाही तर दोन बारी खाय, एक बारी खाय नाही तर कुल्फी खाय, पालखीची लीला जाय मावा कुल्फी खाय. मायाला आले तर खाऊ जाऊया गोड. अरे आदेच्या भाऊ खाली भक्ताला घेऊ मावा कुल्फी खाईन, पालखी लीला जाय मावा कुल्फी खाय, लीला जाय मावा कुल्फी खाय. साईराम मंडळी, आपल्या आता पालखीतील सगळ्यात वरिष्ठ बाबा भेटले. त्यांना आपण विचारू, बाबा तुम्हाला किती वर्ष झाली पालखीला? कुठला तुम्हाला कुठला असं माहिती तुला? हा कुठला येतो तुला? उभे आहे ना, हा. त्याला विचार. हा त्याला असं माहिती हा का? म्हणजे मला घेऊन ठेवत नाही रे. हा. कुठून सगळं माहिती आहे त्याला विचार. तुमचं वय किती असेल आता? तर झाला सर ते असं खाट नाही का? 60. हा 60. हा बघ सांग. याच पालखीत चालता तुम्ही? हा एक पण ते आपल्या गावचे? आपल्या गावात ते पण अजून बाहेर कुठे गेलेत पालखीला? गोरेगाव गोरेगावच्या. हा. तरी किती वर्ष? 2 का 3 वर्ष गेली होती. 2 का 3 वर्ष? परत हा. आपली पौला, हा. परत ती आपले खांडपाडा, खांडपाडा, ओला.
हा कौला आणि दादा अब आम्ही इथून येऊ. हा ही जुनी आपली हा आपल्या बाबाचा आशीर्वाद कसा आहे आपल्या पाठीवर हा. बाबाचा आशीर्वाद मग बरोबर आहे ते. हा हा मला तर काहीच नाही रे होत काहीच नाही होत काहीच नाही हे तर अजिबात नाही घेत पण नाही हा हे असं अजिबात नाही काहीच नाही बोलली बी घेत नाही गोली पण घेत नाही नाही पायाला बाम वगैरे काहीच नाही काहीच नाही काहीच आपला नाही. बाबा आहे काय चालवेल आपल्याला हा. शेडेपर्यंत सगळं 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 हा. मस्त हे घेत हे पण घेत नाही मी इंजेक्शन नाही पण नाही घेत नाही घेत हम्म. गोळ्या वगैरे काहीच नाही. काहीच नाही तर चालत राहायचं फक्त हा, बाबाने बस. जोपर्यंत हो, बस. चालवलं तोपर्यंत चालत राहायचं हा, चालतं काय हा मस्त हा आपल्या पालखीची सोय सुविधा कशी आहे तो एकदम चांगली एकदम चांगली आहे हा श्री साई शुद्धा मित्र मंडळ बरोबर, 25 हो, हो. वर्ष आपल्या पालखीचं या हा वर्षी अरे ते गैरसमज हे लोक फसवला ना हा त्यांचे का सांग रामबोली ती हा. असा झटक्यात झाली गडबड मध्ये हा का हा तर कसं काय जमलं ना म्हणून याला हा आता आपण कसारात आता घाटन देवीचे दर्शन करू हा आता हा ते आईचा आशीर्वाद असेल आपल्या मागे हा तर मित्रांनो तुम्ही बघितलं आता आपण मामांना भेटलो तर त्यांचं वय 60 पेक्षा जास्त आहे तरी पण या वयात त्यांना बाबांची वारी करायची इच्छा त्यांची ती आवड ती अजूनही अशीच आहे त्यांनी खूप साऱ्या पालख्या केल्या एकविराईची पण ते पालखी करतात आपल्या इथली त्यांची मानाची पालखी म्हणजे पहिल्यांदा आपल्याच पालखीत आलं ते घोडबंदर गावाच्या तर असंच लहान मुलापासून ते वरिष्ठांपर्यंत सगळ्यांना आपल्या बाबाचं वेड आहे अरे भाऊ काय आणलंय वारकऱ्यांसाठी केसरी उकाळा केसरी उकाळा केसरी और- और केसरी हो हो श्री साई श्रद्धा मित्र मंडळाचा काय स्पेशल स्पेशल दुधाचा साईराम भावानो आम्ही घाटन देवीला 1 तास होऊन गेला 1.5 तास होतोय आमचा सुजल पाटील आता आलेला आहे पालखी निघायच्या टायमाला मी 1.5 तास मी 4 वाजता चालायला चालू केलं तर 1.5 तास मी थांबलोच नाही 1.5 तासानंतर मी पालखी निघाली आता आम्ही जातो स्टॉप कधी आहे 15 मिनिटं साई माई दुपार भावांनो आता आम्ही निघालोय पालखी घेऊन घाटन देवीवरती रात्रीच्या मुक्कामावरती किती किलोमीटर आहे रात्रीचा मुक्काम आपला 1 किलोमीटर 1 किलोमीटर आहे फक्त तिकडे पोचू आता मस्त फ्रेश वगैरे हो रात्रीचा मुक्काम आहे आमचा घाटन देवीवरून फक्त 1 किलोमीटर निघालोय आता सर्व पालखी वगैरे घेऊन मला भेटू आता स्टॉपवरती डायरेक्ट साईराम मंडळी आता आम्ही पोहोचलोय आमच्या रात्रीच्या मुक्कामावरती काय बघतोस रे पोहोचला आपला आलं स्टॉप आहे बघ हे बघ आपला रात्रीचा मुक्काम बर देखत